आपल्याकडे आज अनएक्सपेक्टेड गेस्ट आलेले आहेत आणि खूप आम्ही लकी आहोत की ते आज इथे आहेत. म्हणजे असं काय प्लॅन नव्हता की व्हिडिओ करायचा, पण आता रॅन्डम दादाला सांगितलंय आणि कुठला दादा आपल्या घरी आलाय ते बघा आता. आणि हे खरंच खरं नाही वाटत आहे अजून की तू इथं आलाय आणि आम्ही लकी आहोत कारण त्याला असे खूप सबस्क्रायबर फॉलोअर्स बोलतात पण तो त्याने आम्हाला सिलेक्ट केलं. सिलेक्ट काय नाही, मला खरंच सांगतो, स्नेहलताईंनी मला आईसलँडला असताना मेसेज केला की दादा तू जर्मनीला ये, म्युनिकला ये, इकडे ये. मी काहीच प्लॅन केला नव्हता, युरोपचा काहीच प्लॅन नव्हता की मला कुठल्या देशांमध्ये जायचं आहे किंवा काय. सगळा प्लॅन माझे हे सगळे मित्र आणि सबस्क्रायबर्स करतात आणि त्यांच्या प्लॅनने मी युरोप फिरतोय असं एकंदरीत चालू आहे. आणि आज सुद्धा मला हे फिरवणार आहे मेडिक सिटी. सो खूप छान पाहुणचार यायचं यांनी माझा केलेला आहे. मला वाटतच नाही की मी म्युनिकमध्ये आहे, मला असं वाटतं की पुण्यामध्ये. कारण की गप्पा सगळ्या पुण्याच्या रंगलेल्या आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या रंगलेल्या आहेत, सह्याद्रीच्या रंगलेल्या आहेत. त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. आणि थँक्स फॉर ते शिरा आणि पोहे, त्याने अजून जास्त कनेक्ट झालं. नाही तर इकडच्या ब्रेडशिवाय दुसरं काही नाही. सो बरं वाटलं मला. तू आमच्या घरी आला हेच आमच्यासाठी खूप आहे. जर खरंच म्हणजे मला आता लकी वाटतंय की आम्ही इथे आहोत म्हणून आम्हाला त्याच्याशी कनेक्ट करता आलं, भेटता आलं. तिथे असतं तर कदाचित नसती भेट झाली किंवा असंच कधीतरी रॅन्डम दिसला असता. पण हा म्हणजे जर असती नशिबात भेट तुझ्याशी तर नक्की झालीच असती तिथे सुद्धा. पण छान वाटलं. मला पण थँक्यू सो मच. मला पण छान वाटतं की एवढ्या बाहेर देशांमध्ये आता दोघी तुम्ही आपले भारतामधूनच म्हणजे मला फॉलो करत आले, खूप जुने सबस्क्रायबर आहात. छान वाटलं मला आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा तुमच्या या नवीन जर्नीला. सण साजरा होणं बरं जमण्यासाठी तर सोन्याहून पिवळं आणि काय एक तर परवाच तुझं होतं जायचं. हो, नशिबाने ते एक्सटेंड झालं ऍक्च्युली. बघ होतं हे ह्याच्यात नशिबात नशिबात राखी बांधायची, भेटायचं. काय बोलायचं, शब्द नाही येत. या भटकंतीमुळे ना एकदम मी परिवारापासून लांब असतो. बहिणींच्या बरोबर रक्षाबंधन खूप क्वचित होतो अलीकडे. ऑनलाईन सगळं चाललेलं असतंय, पण प्रत्यक्षात असं रक्षाबंधन होणं हे माझ्यासाठी भाग्य समजावं लागेल. म्हणेन की ते लग्न सराई कशी असते घरात एखाद्या, तसे सगळे पाहुणे रवळे जमलेले आहेत, मस्त गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत. लहान पोरांच्या बरोबर खेळतोय मी, हे की नाही. हे पिल्लू आधी मला बघून असं लाजायचं, असं करायचं, आता माझ्याबरोबर खेळायला सारखं रेडी होत आहे. सो हे 2 दिवसात घडलंय. काय वाटलं, नवीन बहीण मला मिळाली. आम्हाला पण खूप छान वाटलं. शक्यच नव्हतं ना जे काही भेटणार. तेच तर ना, हे नशिबात होतं. आणि तुला 2 घरं वाढली. ऍक्च्युली मला काकांनी बोलवलं त्यांच्या आपल्याकडे इतक्याला आपलं माणूस आपल्या माणसाला राखी बांधणं होते हो तर काय. समोर, कारण ती पाठवती तिकडं, पण हे वेगळं आहे. बांधणं ऑफकोर्स खूप भारी वाटलं म्हणजे. ग्रेट. बट आय थिंक आता हा शेवटचा क्षण आहे माझा इथला. आम्हाला आता जावं लागतंय, पर्याय नाहीये. नेक्स्ट भेटू लवकर 100%. तिकडे इंडियात या, आल्यानंतर मला मेसेज करा, फोन करा. हां, भेटू आपण.
स्पेशल मेनू आहे. आजचा स्पेशल मेनू आहे गुलाबजाम. बरेच वेळा असं होतं की सणवार असले की गुलाबजाम बनतात. गेले 1 वर्ष बनवलेले नव्हते कारण गुलाबजामचं जे मला लागणारं जे प्रीमिक्स असतं ते अवेलेबल नव्हतं इथं. खव्याचे मला येत नाहीत, तर ते आता घरचे आलेले आहेत, त्यावेळी घेऊन आलेली आहे आई. तुम्ही पाहिलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणून मग आज राखी पौर्णिमेच्या दिवशी गोडामध्ये गुलाबजामाचा बेत आहे आणि आता आमचं सेलिब्रेशन होणार आहे. माझं तर झालेलंच आहे, मी राखी बांधलेली तुम्ही पाहिलंच आहे. पण हे बाकीच्यांचं किंवा अक्षराचं वगैरे या सगळ्यांचं आता राखी पौर्णिमेचं सेलिब्रेशन आता होणार आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे, पूर्ण अंधार आहे. सूर्य म्हणजे दिसलाच नाहीये, नजरेस पडलाच नाहीये सूर्य सकाळपासून. आणि कंटिन्युअस इथं पाऊस चालू आहे. वेदर प्रेडिक्शन तसंच होतं, त्यामुळे आम्ही घरातच आहोत. आणि तसंही आज राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आज बाहेर कुठेही न जाण्याचा प्लॅन होताच. आणि छान सकाळपासून माझा छान एक दिवस गेला. मी एक्सपिरियन्स माझा शेअर करेन की माझी राखी पौर्णिमा जी झाली त्याबद्दल मी शेवटी या व्हिडिओच्या बोलते. पण आता तेच आमचं स्वयंपाकाची तयारी चालली आहे आणि बाकीच्यांचं राखी पौर्णिमेचे जे काय हे असेल, कसं साजरा करतात ते आता मी शेअर करेन. मागे सरले जरा. हे बघ, ह्याला घे असं. हे नाही केलं. आता हे तांदूळ घे, ते डोक्यावर टाक. वाकरे खाली आणि असं इथं लावून असं ओवायचं. इथं लावून असं परत ओवायचं. इथं ठेव. आता हे अंगठी कपाळाला लाव. अंगठी घे. छान. कपाळाला लावायचं, मग ताटाला परत त्याला हात धर ताटाला ओवाळायचं आपण. मग आपण गोड द्यायचं. आपलं बघायचं आणि म्हणायचं आता आधी गुलाबजाम चाल. आता हे धर थांब. बघ किती छान राखी आहे. येते बांधता बांध. मला कसं आवडलं का? कोणी दिलं? आणि दादाने दिलंय ते. दादाने दिलंय ना तुला. सई